पिंजरा पिंजरा रे। अच्छा, जे तुम्ही आमचं बोलणं ऐकलं तर वय ऐकलं आणि ते ऐकण्याआधी माझे कान फुटले असते ना तर बरं झालं असतं. नाही, तुमचे कान नाही फुटले ना तरी हे बोलण्यापूर्वी तुमचं थोबाड फुटू शकतं याचा विचार नक्की करा तुम्ही. तुमच्या ह्या असल्या हव्यासापोटी ना पैशाच्या मी माझं पोरग गमावून बसले. हे बघा, चंचला आपली सून आहे. सुनेच्या विच्छेचा आदर करायला शिका जरा. हो, तुमच्या जिभेला काय हाड का कमरेचं सोडून डोक्याला बांधणार आहात? हे बघा मिसेस, मी नेहमीला आमचा विचार करतो. माणसाला मोठं व्हायचं असेल ना तर मोठा विचार करायचा असतो. आणि मी काही वेगळं करत नाही. वर्षानुवर्ष आपल्या देशामध्ये इतिहासात याच गोष्टी घडत आले. तुम्ही तुमचे विचार आयुष्यभर ऐकत आणि जळत आले. मी माझा एक पोरगा गेलेलाच आहे, आता दुसऱ्याच्या बी मागे हात धुवून लागा तुम्ही. तुम्ही जरा जास्तच बोलताय. आवरा जरा, स्वतःला आवरा. असं आहे का? तुम्ही स्वतःच खरं करणार ना? बर मग ठीक आहे. नाहीतरी गोरख आलेलाच आहे. मी आता जाऊन सांगते त्याला की त्या बाईला घेऊन जा माहेरी, नाही तर माझा नवरा घरात अधर्म माजवल म्हणून. हो मिसेस, मी तुम्हाला बजावून ठेवतो. चंचलाच्या पोटात ईर देशमुखांचा वंश वाढणार आहे. त्याला कोणी अडवू शकत नाही. अच्छा, म्हणजे चंचला ह्यासाठी अजून इथे थांबली तर बरं झालं, मला वेळीच कळलं. ते चंचलाला आता थोडं ताब्यातच ठेवलं पाहिजे. आणि आनंदी, तू सुद्धा सांगितलं होतं ना मी तुला, लांब राहा या सगळ्यापासून. नको पाठिंबा देऊस गजाला. का करायला सोय सगळं? आनंदी, एक बाई म्हणून सुपीचा जरा सुद्धा विचार नाही का करता आला तुला? का लपवलंस माझ्यापासून हे सगळं? का सांगितलं नाहीस मला? वीर गोरख काका आलाय. आज बहुतेक तो राडाच घालणार आहे. म्हणे चंचलाने तुझ्याकडे मुलाची मागणी केली. खरंय का हे? हे सगळं गोरख काकाला कळलं आणि तो चंचलाला खूप ओरडतोय. बिचारी घाबरलीये खूप ती. आता मी सुद्धा बघते चंचला या घरात कशी राहते ते, आणि आनंदी तुझ्याशी कसा संसार करते. वीर, तू फक्त माझा आहेस आणि मी तुला मिळवल्याखेरीज स्वस्त बसणार नाही. चंचला, आत्ताच्या आत्ता चल माझ्या बरोबर. तू माझ्यावरती हात उगारला? तुझी हिंमतच कशी झाली? आत्ता फक्त हात उगारलाय. तुझा हा मूर्खपणा थांबला नाही ना तर फरफड या घराच्या बाहेर काढीन तुला. तू कोण आहे ते ठरवणारा? आणि तुझा काय संबंध मला माझ्याच घरात बाहेर ओढून नेण्याचा? चंचला, काका तुम्ही काय करताय? काका मी नाही. हे बघा, आवरा स्वतःला. मी तुमच्या पुढे हात जोडते. तुझं काय चाललंय चंचला? अगं वीर, तुझे मोठे धीर आहेत आणि त्यांच्याबद्दल तुझ्या मनात हे असले विचार येतात? जिच्या आयुष्याचं वाटोळं झालंय ना ती बाई अशीच वागते. चंचला, आम्ही विचार करतोय की तुझं एखाद्या चांगल्या मुलाशी लग्न लावून घेऊ, आणि हे भलते सलते कसले विचार करतेस तू? आणि गोरख काकांना तू कोण विचारणार असा प्रश्न करतेस? तो कोणी परमेश्वर नाही. चला बास, तू खूप बोलतेस. तुझ्या हट्टापायी जेव्हा ते तुझ्या पाठीशी ठामपणे उभे होते तेव्हा नाही पडला तुला असला प्रश्न? त्यांनी असं काय केलं माझ्यासाठी? मग अजून काय करायला हवं होतं चंचला? गोरख काका नसते ना तर तू हे जे काय बोलतेस ना तेही बोलू शकली नसतेस. मला बोलायला किंवा माझा निर्णय घ्यायला मला कुठल्याही गोरख काकाची गरज नाहीये. तू काय बोलतेस? तू
तू काय मागतेस तुला कळतंय का? मला व्यवस्थित कळतंय की मी काय बोलतीये, काय मागती आणि का मागतीये. मला मूल हवं होतं म्हणून मी लग्न केलं. पण तुझीच इच्छा नव्हती माझं आणि गजेंद्रचं लग्न व्हावं अशी. तुला त्याने त्या भिकारड्या सुपीशी लग्न करायला हवं होतं ना, म्हणूनच तू त्या दोघांना पळून जायला मदत केलीस, हो ना? माझा संसार सुरू व्हायच्या आधीच तू ते संपवलास. तूच जबाबदार आहेस या सगळ्याला. तूच आहेस. आनंदे, हे बघ, तू वाईट वाटून घेऊ नकोस. हिच्या मूर्खासारख्या बोलण्याकडे काही गरज नाही लक्ष द्यायची. तू शांत हो. तिच्या बापाने ना नको तेवढे लाड केले तिचे. मग डोक्यावर बसली ही. लहानपणापासून 2 रट्टे दिले असते ना तर बरोबर वटणीवर आली असती. काय नाही, हिचं सगळं सामान भरतो मी आणि आत्ताच्या आत्ता हिच्या बापाकडे सोडून येतो हिला. थांब जरा. गोरखकाका प्लीज असं करू नकोस. गोरखकाका प्लीज माझा. हो गोरखदादा थांब. चंचला या घरची सून आहे, ती कुठेही जाणार नाही. वीर, हे बघ, चंचलाने तिच्या वडिलांकडे राहायला जाण्यातच आपल्या सगळ्यांचं हित आहे. गोरखदादा, गजाच्या जाण्यानं मी आता खूप अपसेट. रागाच्या भरात कोणाला काहीही बोलेन म्हणून रिक्वेस्ट करतो. चंचलानी कुठे जायचं, कुठे राहायचं, कधी जायचं हे तिला तिचं ठरवतो प्लीज. आपण तिला ठरवायला देऊन काय होतं ना ते सगळ्यांनी बघितलं. दिलेल्या संधीचा गैरफायदा घेते. गोरखदादा, गोरखदादा, मला तुझा खूप आदर, म्हणूनच तुला राग येईल, वाईट वाटेल असं मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. पण तसं बोलायला तूच मला प्रवृत्त करतोस. म्हणून मी विनंती करतो की प्लीज तू जा इथून. चंचला कुठेही जाणार नाही. वीर, हे बघ, विश्वास ठेव माझ्यावर. चंचलाने तिच्या वडिलांकडेच जायला पाहिजे. मी तिच्या भल्यासाठीच म्हणतो. लग्नाआधी तिच्या भल्यासाठीच सांगत होतो की गजाबरोबर लग्न करू नकोस, पण तिने नाही ऐकलं माझं. आणि आता बघतोय काय झालंय. म्हणजे चंचलानी गजाशी लग्न केलं म्हणून गजाने आत्महत्या केली असं म्हणायचं तुला? खरं तर गजाच्या आत्महत्येला चंचला सोडून बाकी सगळे जबाबदार. बाकी सगळे म्हणजे कोण? बाकी सगळे म्हणजे तुझ्या सकट बाकी सगळे. वीर, हे जे काही झालं या सगळ्यासाठी तू मला जबाबदार धरतोस. गोरखदादा, अरे तुला असं धक्का बसण्यासारखं काहीच नाहीये यात. कारण गजासाठी जेव्हा मी तुझ्याकडे बोलायला आलो होतो तेव्हा जर तू सहकार्य केलं असतंस ना तर खरंच ही वेळ आज आली नसती. पण तेव्हा मात्र तुझा इगो आडवा आला होता. माझ्या तोंडावर तू मला सांगितलंस की गजानी जर चंचलाशी लग्न केलं नाही तर तू त्याला फोडशील. नाही, कबूल कबूल, मी बोललो होतो तेव्हा. आता काय संबंध? एकीकडे तू चंचलाला सांगत होतास गजाशी लग्न करू नकोस म्हणून, आणि त्याच वेळी मात्र गजावर चंचलाशी लग्न करण्याचं कंपल्शन लादत होतास का? हो, कबूल आहे, लादलं, पण ते त्यांच्या काळजीपोटी. काळजीपोटी? अरे खरंच जर त्याची काळजी होती ना तर मला सहकार्य करायचं होतंस.
माझ्या भावाच्या जीवाची भीक मागायला आलो होतो मी तुझ्याकडे, आणि तू मला त्याच्याच जीवाची धमकी देऊन परतवलं होतंस. हे बघ वीर, तुला जर माझा तेव्हा राग आला होता ना, तर माझ्याशी बोलायला पाहिजे होतंस. काय काय बोलणार होतो मी तुझ्याशी? बोल ना. अरे एक वेळेस मी तात्यांपासून त्याला वाचवलं असतं, पण तू 8-10 माणसं घेऊन गावाच्या बाहेर त्याला कुठेतरी गाठून फोडलं असतं. असं काय करणार होतो? तर करण्यासारखं काय होतं माझ्या हातात? म्हणूनच गजाला हे लग्न करण्यासाठी मलाही प्रवृत्त करावं लागतं. आणि आता मात्र आपण सगळे चंचलाला दोष देतो. अरे या सगळ्यात जर कोणी निर्दोष असेल ना, तर ती चंचल आहे. जर सगळ्यात मोठा लॉस कोणाचा झाला असेल ना, तर तो या पोरीचा. अहो काय काय बोलताय काय तुम्ही? चंचलाने सुद्धा हट्ट केला होता, तिला सगळं माहिती होतं. हो, पण ती क्लिअर होती की तिला गजाशी लग्न करायचं म्हणून. धमकी नव्हती दिली ना त्यांनी. धमकी दिली ती तू दिली होतीस गोरख दादा. तुझ्यामुळे आणि तात्यामुळे गजाने हे लग्न केलं. तुम्ही गोरख काकांशी असं बोलू नका. त्यांना माहिती नव्हतं म्हणून त्यांनी. म्हणून काय? म्हणून काय? मला सांग आनंदी, माहित झालं त्यानंतर काय केलं त्याने? गजाला मारण्याची धमकी दिली. पण त्यांना पुरेशी माहिती आपणच दिली नाही, ही आपली चूक झाली. गजा सुपीच्या प्रकरणाला प्रोत्साहन देऊ नकोस हे मी तुला बोंबलून बोंबलून सांगत होतो. तेव्हा कानावर पडदे ओढून कोण बसलो होतं? का त्या सुपीचा पुळका आला होता तुला? तुम्ही माझ्यावर ओरडताय. हे तर काहीच नाही आनंदी. अजून बऱ्याच गोष्टींबद्दल मला विचारायचंय तुला. वीर, हे बघ आनंदी बायको आहे तुझी. तिच्यावर उगाच चिडू नकोस, उगाच भांडू नका तू. एक मिनिट. आम्हा नवरा बायकोंच्या मध्ये कोणीही बोलायचं नाही. आम्ही आमचं बघून घेऊ. आणि मी माझ्या बायकोच्या अंगावर ओरडलो तर काय करणार आहेस तू? मला जिवे मारण्याची धमकी देणार आहेस? गोरख दादा, माझ्या आयुष्यात मला तुझी लुडबुड नकोय. माझे निर्णय काय घ्यायचे ते मी माझे स्वतः घेऊ शकतो. तुझी लुडबुड माझ्या भावाच्या जीवावर बेतलीये गोरख दादा. आणि आज चंचलाला जेव्हा आपली गरज आहे तेव्हा तुझं हे वागणं कुठल्या समाजकार्याचा भाग येतो रे? तुझा रुबाब, तुझा धाक हा फक्त लोकांना घाबरवण्यासाठी राहिले. आवरा स्वतःला. का आवरू मी स्वतःला? आनंदी, माझा भाऊ गेलाय, मेलाय माझा भाऊ, आणि ते फक्त या माणसामुळे. अरे गोरक्षट, चालला का तुम्ही? अहो चहा तरी घेऊन जा. हो मिशेल. नाही तर त्या चहा पाणी काही नको मला. मला तेवढा पाहुणचार खूप झाला माझा. येतो काका. हे बघा, हे जे काही बोलले ना, त्यांचं बोलणं अजिबात मनावर घेऊ नका. ते सध्या थोडे अस्वस्थ असतात ना, म्हणून बोलले. बघा, एकदा ते शांत झाले ना आणि त्यांना त्यांची चूक कळली की ते माफी मागतील तुमची काका. आनंदे, अगं काळजी नको करूस.
वीरची तगमग कळते आम्हाला. आणि मी चिडलो नाहीये वीरवर, मी नाही चिडू शकत. फक्त या सगळ्यामध्ये तुमच्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम व्हायला नको एवढी काळजी. येतो मी. वीर काय बोलला याला? जरा जास्तच बोलले. का? कशासाठी? यांनाच विचारते, हेच सांगतील तुम्हाला. अहो हो निषेध, तुमचे चिरंजीव त्या गोरखला काहीतरी बोलले. विचारा त्याला काय बोलायचे. मी कशाला विचारायला, तुम्हीच विचारा की. मी विचारतो तुम्हाला, कशाला सांगितलं असं विचारा म्हणून. सांगितलं तेवढा करा. डोक्याला झालाय ताप. पंढऱ्या धुतलेली चादर कुठे? एकच चादर वापरायची आहे का आपण? काय झालं? तू कोणाचाही राग बिचारा चादरींवर का काढतेस? का तुला अडचण आहे का मी असलं काही केल्यावर? मला कसली काय अडचण आहे? तुला अडचण आहे म्हणून तू सगळी अशी फेकाफेक करतेस. अरे तू केवढा ओरडला, पण केवढा ओरडला. माझ्या अंगावर तर ओरडलाच तो. पण गोरकाकानं सुद्धा नको नको ते बोलला. तरी मी म्हणतेय वीर आवर स्वतःला. आवर नाही, माझ्या अंगावर पण खेक असला तो. आनंदे जाऊ दे ना आता, कशाला चिडचिड करतेस? वीर दादा तसा नाहीये, तू त्याला जरा समजून घे ना. मी तेच करते ना पंढऱ्या, मी घेते ना त्याला समजून. मान्य आहे ना मला सगळं मान्य आहे पंढऱ्या. भाऊजींबद्दल जे काही झालं त्याचा वीरला खूप त्रास होतो. पण यातून कधी ना कधी सावरायला नको का? जगावर चिडून काय होणार आहे? येणार आहेत का भाऊजी परत? नाही. आणि जर गोरख काकांना अंदाज असता तर ते असे वागले असते का त्याच्याशी? हा नक्कीच ते असं वागले नसते. मग जाऊन समजाव वीरला, जाऊन सांग त्याला की गोरख काकांना बोलताना त्यांनी आयुष्यभर आपल्याला जी काय मदत केली ती सगळी विसरायची का? बरं बाकी काही नाही, त्यांच्या वयाचा तरी मान राखायचा ना. पंढऱ्या शांततेत सांगायचं, नाही पाठवू शकत चंचलाला. एवढं फाडफाड बोलण्याची काय गरज होती याला? आनंदी पण गोरख काका का आले होते? चंचलाला न्यायला. तिला पाठवून द्यायची होती. वीरला कळत नाही का तिची मागणी म्हणजे निव्वळ निव्वळ मूर्खपणा नुसता. मागणी? कसली मागणी? तिला आहे एक मूर्ख मागणी तिची. जरा